Hello friends, now we are going to study chapter 3, that is ecosystem Parisamstha. This is SYBSc subject environmental awareness. I am Dr. Sangeeta Kulkarni from Radhabai Kale Mahila Mahavidyalaya Ahmednagar. So last time we were studying about ecosystem म्हणजे परिसंस्था. ह्याच्यामधले आपण वेगवेगळे घटक कोणकोणते होते हे आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण त्याच्या पुढचा भाग स्टडी करतो. हे चित्र आपण आधी ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की ह्या चित्रामध्ये जे वेगवेगळे कॉम्पोनेंट दिसतात हे सगळे आपल्या इकोसिस्टमचे भाग आहेत. ओके, नाउ आफ्टर दिस द नेक्स्ट वन, components of the ecosystem. Okay, ecosystem we have already discussed it. Now in detail we are going to discuss this. Okay, ecosystem includes two components. Physically or structurally ecosystem consists of two components. परिसंस्थेत दोन भाग असतात किंवा दोन घटक असतात. ते दोन घटक कोणकोणते? The first one is abiotic components, अजैविक घटक. Okay, these are also called as non-living components. Okay, they include material and energy. Abiotic components म्हणजे कोणते? अजैविक घटक which is providing material as well as they are providing energy. हे दोन्ही. मग त्याच्यामध्ये काय काय येतं? The material includes water, minerals, organic components, inorganic components like micro and macro elements, मूलद्रव्य, त्याच्यानंतर temperature, salt, atmosphere, gases. The amount of oxygen in the environment is 21%, whereas nitrogen is 72%. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला एखाद्या झाडाला पोषण जे देत असतं ते काय काय जमिनीत पोषण मिळत असतं त्याला. सो दॅट प्लांट इज गेटिंग ऑल द कॉम्पोनेंट्स फ्रॉम द सॉइल. इट इज गेटिंग वॉटर, इट इज गेटिंग मिनरल्स, इट इज गेटिंग ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक कॉम्पोनेंट्स, अँड दिस इट इज ऑल गेटिंग थ्रू डिफरंट एलिमेंट्स इन द सॉइल. Okay, at the same time it is also getting salts, and by combining all these components it is able to produce the food. Okay, and therefore they are called as autotrophs. And second part, the energy includes the light intensity, light duration, heat and stored energy. Okay, so there are two components. अजैविक घटकामध्ये दोन भाग असतात. एक आहे मटेरियल, ओके, and second is energy. ओके, मटेरियल मध्ये काय काय आहे ते एवढे सगळे मटेरियल त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत which are making the part of abiotic components. And energy includes the basically the energy from sunlight. सूर्यापासून मिळणारी जी एनर्जी आहे त्याची किती इंटेन्सिटी आहे, तीव्रता किती आहे, त्याचा काळ किती आहे, ड्युरेशन किती आहे, हीट आहे आणि साठवलेली एनर्जी किती आहे, ह्या सगळ्यापासून या दोन्ही गोष्टी या इकोसिस्टम मध्ये फार महत्वाच्या आहेत. ओके, नाउ नेक्स्ट, द कंपोनेंट्स ऑफ इकोसिस्टम. सेकंड पार्ट includes the biotic components, the जैविक घटक. Okay, this we have already discussed. It is also called as living factors. They are of two types. Biotic components are further divided into two types. आता हे जे चित्र आहे या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं? ऑटोट्रॉप्स आणि हेट्रोट्रॉप्स. आपण या बायोटिक कंपोनेंट मधले हे दोन भाग स्टडी करणार आहोत. ऑटोट्रॉप म्हणजे सगळे प्लांट्स, ऑल द ट्रीज, प्लांट्स विच आर ग्रीन इन कलर अँड एबल टू प्रोड्यूस देअर ओन फूड, त्यांना ऑटोट्रॉफ म्हणतात. ते सूर्याची एनर्जी घेतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ओके, म्हणून त्यांना उत्पादक म्हणतात. दे आर कॉल्ड एज ऑटोट्रॉफ्स. अँड द सेकंड वन आर कॉल्ड एज हेट्रोट्रॉफ्स बिकॉज दे आर फीडिंग ऑन द ऑटोट्रॉफ्स. ओके, त्यांना हेट्रोट्रॉफ म्हणतात किंवा त्यांना भक्षक म्हणतात. सो दीज आर हेट्रोट्रॉफ्स. आता ह्याच्यामध्ये पण परत डिव्हिजन आहे. वन विच डायरेक्टली इट्स द फूड, others which depend on these animals, so accordingly they are further divided. पण इथे दोन भाग महत्वाचे आहेत, एक ऑटोट्रॉफ आणि दुसरे हेट्रोट्रॉफ. मग आता पहिले स्वयंपोषी ऑटोट्रॉफ्स. these are self sufficient and include green plants, photosynthetic bacteria and chemosynthetic bacteria. ओके, ह्याच्यामध्ये जीवाणू आहेत आणि हे जे आहेत हे स्वयंपोषी झाडं आहेत जे सेल्फ सफिशियंट आहेत आणि त्याच्याबरोबर हे बॅक्टेरिया आहेत, केमोसिंथेटिक आणि फोटोसिंथेटिक. फोटोसिंथेटिक म्हणजे सूर्याची एनर्जी घेऊन आणि केमोसिंथेटिक म्हणजे केमिकल एनर्जी घेऊन जे बॅक्टेरिया स्वतःचं अन्न तयार करतात किंवा स्वतःसाठी फूड तयार करतात. दे आर कॉल्ड एज केमोसिंथेटिक. ओके, now the second part, this biotic component, these plants, first we'll study about the plants, then about the animals. The plants carry out photosynthesis and prepare their own food using the light energy, water,
कार्बन डायऑक्साइड अँड इनऑर्गॅनिक मटेरियल दॅट इज प्रेझेंट इन द क्लोरोप्लास्ट. हे बघा सगळीकडे ही झाडं आहेत. ओके, सो हे जे प्लांट्स आहेत हे काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तर हे कशाच्या मदतीने स्वतः तयार करतात, सगळ्यात आधी तर सूर्याची एनर्जी घेतात. त्याच्या बरोबरीने इट इज ऑल्सो युझिंग वॉटर, कार्बन डायऑक्साइड आणि इनऑर्गॅनिक कंपोनेंट्स. हे सगळं मिळून ते क्लोरोप्लास्ट मध्ये हे तयार करतात, एनर्जी तयार करतात आणि स्वतःचं अन्न स्टार्च तयार करतात. त्याच्यामध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि तिथून ते प्लांट बॉडीमध्ये सर्क्युलेट करतात. तर ह्या सगळ्या चित्रांमध्ये तुम्हाला वेगवेगळी झाडं दिसतात. इथे बायोटिक कंपोनेंट म्हणजे प्लांट्स अँड अॅनिमल्स अँड अबायोटिक कंपोनेंट म्हणजे काय, सॉइल. तर हे सगळे जे चित्र आपण आहेत या चित्रामध्ये तुम्हाला काय दाखवलेलं आहे की अबायोटिक कंपोनेंट आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे बायोटिक कंपोनेंट जगत आहेत. ओके, सो दीज आर प्रेझेंट इन दॅट. देन द सेकंड पार्ट ऑफ कंपोनेंट ऑफ इकोसिस्टम आर हेट्रोट्रॉफ्स. यू कॅन सी दीज अॅनिमल्स. हे सगळे जे अॅनिमल्स आहेत, प्राणी आहेत, हे सगळे ह्या झाडांच्या भोवती आहेत. म्हणजे काही डायरेक्टली झाडावर डिपेंडंट आहेत तर काही ह्या झाडं खाणाऱ्या प्राण्यांवर डिपेंडंट आहेत. त्यांना आपण सेकंडरी कार्निवोर्स म्हणतो किंवा हेट्रोट्रॉफ्स म्हणतो. सो यू कॅन सी दिस. वन आर फर्स्ट, दीज आर कॉल्ड एज प्रोड्युसर्स. प्लांट सगळे प्रोड्युसर्स आहेत. हे जे झेब्रा आहेत किंवा जिराफ आहे किंवा हत्ती आहे ह्यांना आपण हर्बीवोरस हेट्रोट्रॉफ्स म्हणतो किंवा दे आर द हर्बीवोर्स. पहिला स्टेप, जे झाडं खातात त्यांना हर्बीवोर्स, तृणभक्षक असं म्हणतात. ओके, आणि मग दुसरा ग्रुप जो आहे त्यांना कार्निवोरस हेट्रोट्रॉफ्स म्हणतात किंवा कार्निवोर्स म्हणतात. दे आर फीडिंग ऑन दीज हर्बीवोर्स, दे आर इटिंग द हर्बीवोर्स. ही दुसरी स्टेप आहे. म्हणजे झाडं हे प्राणी खातात, हर्बीवोर्स. हर्बीवोर्स हे कार्निवोर्स खातात आणि after the death of plants, the herbivores and the carnivores, the decomposers, they play an important role. They help in decomposition of all this material that goes back to the soil. सगळ्यांच्या डेथ नंतर जे काय जमिनीत जातं त्याचं डिकम्पोजिशन, त्याचं विघटन करण्याचं काम हे डिकम्पोजर्स करतात. मग डिकम्पोजर मध्ये कोण कोण येतात, तर डिकम्पोजर मध्ये बॅक्टेरिया येतात, फंजाई येतात. ओके, बुरशी येते आणि दे डिकम्पोज द मटेरियल अँड कन्वर्ट. म्हणजे ह्याच्यामुळे सारखं मटेरियल नेचरमध्ये रिसायकल होत असतं. त्याच्या बरोबरीने या कार्निवोर आणि हर्बीवोर बरोबर देर इज अनदर टाइप ऑफ ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट लाईक ह्युमन बिईंग्स. माणसांसारखे ओमनिवोर्स असतात. ओमनिवोर म्हणजे काय की वेळ पडली तर ते प्लांटवरही जगतात आणि वेळ पडली तर ते अॅनिमल खाऊनही जगतात. जे दोन्ही प्रकारचं अन्न खाऊ शकतात त्यांना ऑमनिवोरस म्हणतात. ओके, सो दे आर डिवायडेड, they are able to eat both type of food. So heterotrophs, they are dependent directly or indirectly on the organisms for food. They do not produce their own food, therefore they are called as consumers. They are further divided into two types, macro consumers and micro consumer. आता वेगवेगळ्या प्रकारचं डेफिनेशन दिलं जातं. कंझ्युमर आपण म्हणतो, काही त्यांना हेट्रोट्रॉफ्स म्हणतात, काही त्यांना कार्निवोर्स म्हणतात, हर्बीवोर्स आणि कार्निवोर्स म्हणतात. हे सगळ्या शब्दांचा अर्थ एकच आहे. अँड सम ऑफ देम ऑल्सो कॉल देम एज मॅक्रो कंझ्युमर्स अँड फायनली द मायक्रो कंझ्युमर्स. मॅक्रो अँड मायक्रो कंझ्युमर्स. ओके, नाउ द नेक्स्ट वन. These are macro consumers. What are macro consumers? They are large consumers. Some of them depend on the plants and they are called as herbivores. Primary consumers. त्याचंच दुसरं नाव आहे primary consumers. Okay, elephant, deer, goat, cow, etc. The others depend on the flesh of herbivores called as carnivores. एक ग्रुप असा आहे की जो दुसऱ्याच्या मांस भक्षक आहेत. So they are called as secondary consumers. आता कोण कोण? That is fox, lion and fox, lion. Okay. So these are animals which are able to eat the flesh. In many ecosystems, the flesh of secondary consumer is eaten by a tertiary consumer. कधी-कधी काही ecosystems मध्ये there is one more group called as tertiary consumer. Okay, so example, frog is eaten by snake and snake is eaten by vulture. Okay, so this is म्हणजे ही चेन मोठी होत जाते आणि सेकंडरी कंझ्युमर नंतर टर्शरी कंझ्युमर पण असतात. तर ते हे सेकंडरी जे कार्निवोर असतात त्यांना खातात.
ओके, आता इथे तुम्हाला चित्रात काय दिसतंय, तर हे सगळे गवत खाणारे किंवा झाडं खाणारे प्राणी आहेत, यांना हर्बीवोर्स म्हणतात। आणि हे सगळे जे प्राणी आहेत ते कार्निवोर्स आहेत, दे आर इटिंग द हर्बीवोर्स। ओके, मग हे सगळे प्राणी आहेत, ह्याच्यामध्ये हा कोयला आहे, त्याच्यानंतर बायसन आहे, हॉर्स आहे, इथे एलिफंट आहे, जिराफ आहे, रॅबिट आहे। तर हे एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती। तसंच इथे हा जो आहे हा पायथन आहे, त्याच्यानंतर हा टायगर आहे, लायन आहे, क्रोकोडाईल, फॉक्स, दिस इज शार्क, असे हे ऑल दीज, अँड दिस इज अ वाइल्ड फ्रॉग. So they are all eating the small insects. This frog is eating insects. So therefore they are examples of carnivores. So these are macro consumers. Macro म्हणजे जे मोठे आहेत आणि जे वेगवेगळ्या प्रकारचं अन्न कंझ्युम करतात त्यांना मॅक्रो कंझ्युमर असं म्हणतात. दुसरा ग्रुप एक आहे ऑमनिवोर. मी तुम्हाला सांगितलं विच आर डिपेंडेंट ऑन बोथ प्लांट्स एज वेल एज ऑन द एनिमल्स. दे आर कॉल्ड एज ऑमनिवोर्स. ओके. So omnivore is an animal that has the ability to eat and survive on both the plant matter. Okay. Obtaining energy and nutrients from plant and animal matter. Example: man, dog, rat, bear, crow, etc. Okay. Now these are all omnivores. They are eating both type of food. Next are micro consumers. Micro consumers are small consumers and commonly called as decomposers. ह्यांना काय म्हणतात, हे विघटक आहेत. So they are included or they are called as micro consumers, decomposers. मग मायक्रो कंझ्युमर मध्ये कोण कोण येतात, वर्म्स येतात, मशरूम येतात, मशरूम म्हणजे बुरशी येते, त्याच्यानंतर इन्सेक्ट्स येतात वेगवेगळ्या प्रकारचे, आणि बॅक्टेरिया येतात. तर हे सगळे जे जमिनीत असतात खूप छोटे छोटे, पण दे आर व्हेरी इन लार्ज नंबर. They are of various shape, size, structure, and their basic aim is, this is a mushroom, this is also a decomposer. Okay. This is a representative of that population, and they include bacteria and fungi as well as insects. They mainly are saprophytes and mainly break down complex food material and convert them into inorganic simple nutrients that are released in the environment. म्हणजे ते काय करतात की जे काय कॉम्प्लेक्स मटेरियल आहे त्याला ब्रेक करतात आणि त्याचं कन्व्हर्जन एलिमेंट्स मिनरल्स मध्ये करतात, म्हणजे ज्यावेळी परत झाडं ग्रो होतील त्यावेळी त्यांना ते मिळेल. Thus, recycling of the nutrients in nature and energy flows through interrelationship of both the components. दोन components structurally ecosystem is made up of two components. एकाला बायोटिक कंपोनेंट म्हणतात, जैविक घटक म्हणतात, दुसऱ्याला अबायोटिक. सो इट इज कॉल्ड एज अबायोटिक मीन्स अजैविक. असे दोन प्रकारचे जे घटक आहेत त्यांचा परस्परांशी संबंध आहे आणि ते या परिसंस्थेमध्ये कंटिन्युअसली आपले रिसायकलिंग चालू ठेवतात. त्याच्यामुळे मटेरियल जे आहे ते रिसायकल होतं आणि ते मिळत राहतं. अबायोटिक कंपोनेंट मध्ये जे दोन कंपोनेंट आहेत त्याच्यामुळे त्याचं फंक्शन चालतं. एक आहे मटेरियल म्हणजे इन द फॉर्म ऑफ फूड, अँड सेकंडली आहे एनर्जी म्हणजे ऊर्जा, ज्याच्यामुळे ऊर्जा आणि अन्न हे दोन्ही ह्या रिसायकलिंग मध्ये भाग घेतात आणि प्रत्येक लेवलला एका ऑर्गॅनिझम पासून दुसऱ्या ऑर्गॅनिझम पर्यंत ते ट्रान्सफर होत राहतात. आणि त्याच्यामुळे दिस इकोसिस्टम इट वर्क स्मूथली आणि नॅचरली. ओके. Now in this chapter we have studied all these components. I will again repeat what we have studied. Okay. आपण या चॅप्टर मध्ये काय काय स्टडी केलं तर आपल्याला इकोसिस्टमचे दोन भाग आहे हे आपण अभ्यास केला. एक भाग आहे अजैविक घटक ज्याच्यामध्ये मटेरियल आहे. मटेरियल म्हणजे काय, वॉटर, मिनरल, ऑर्गॅनिक कंपोनेंट्स, इनऑर्गॅनिक कंपोनेंट्स, टेम्परेचर, सॉल्ट, गॅसेस. ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे 21%, नायट्रोजनचं प्रमाण किती आहे 72%. ओके. आणि एनर्जी म्हणून आपण लाईट इंटेन्सिटी किंवा सनलाईटचे जे आहे आणि स्टोर्ड एनर्जी हे दोन्ही आपण वापरतो. नंतर बायोटिक कंपोनेंट जे आहे ते लिव्हिंग फॅक्टर्स आहेत. दे इन्क्लूड टू टाइप्स, वन इज ऑटोट्रॉफ्स, सेकंड इज हेटरोट्रॉफ्स. ओके. ऑटोट्रॉफ म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे जे आहेत त्यांना ऑटोट्रॉफ्स म्हणतात आणि दुसरे जे आहेत त्यांना हेटरोट्रॉफ्स म्हणतात. प्लांट्स कसे स्वतःचं अन्न तयार करतात, दे यूज लाईट, दे यूज वॉटर, कार्बन डायऑक्साइड अँड इनऑर्गॅनिक मटेरियल अँड वर्क इन द क्लोरोप्लास्ट टू प्रोड्यूस द फूड. इट इज स्टोर्ड इन द फूड अँड सर्क्युलेटेड इन द प्लांट. ओके.
Next is the heterotroph. Heterotrophs again are of different types depending on which type of food they eat. Okay, so they are called as consumers. These consumers are further divided into two types. One is macro consumers, means they are heterotrophs, and micro consumers means they are the decomposers. Okay, now consumers are divided further into herbivores and carnivores. Carnivores are further two types of carnivores. There may be secondary and tertiary consumers, and the primary consumers are the herbivores which eat the plants. Okay, then after that there is one more group called as omnivores. These omnivores are animals which have the ability to eat both type of food. They either eat the plants or they eat the animals or flesh. So therefore they are called as omnivores. These are all organisms which are omnivores. Next, micro-consumers. These are called as decomposers. They are mainly very small in size. They are very diverse in nature. Structurally, they are very small, but they have the ability to decompose complex organic matter into simpler inorganic matter, like worms, the mushrooms or fungi, insects and bacteria. Okay, so this is all these organisms are present, or these are called as micro-consumers. Okay. Okay, after that we will study about the multiple choice question. कशा प्रकारचे प्रश्न येतात. इकोसिस्टम इज, आता हे जर हे असतील ऑप्शन तर मेड अप ऑफ बोथ अबायोटिक अँड बायोटिक कंपोनेंट. नुसते बायोटिक नाही, नुसते अबायोटिक नाही, तर दोन्ही आहे, म्हणून आपण हा ऑप्शन करेक्ट आहे ह्याचा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ऑटोट्रॉफ. ह्या चार पैकी उत्पादक कोणता आहे. प्लांट. ग्रासहोपर तयार करत नाही, हॉर्स नाही करत, ईगल नाही करत. ओके, म्हणून चौथं प्लांट आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिकम्पोजर. ह्या चार पैकी कोणता विघटक आहे. बायसन, फंजाय, ग्रास का ईगल. तर फंजाय. आय हॅव टोल्ड यू. नाउ नेक्स्ट, द व्हेजिटेशन कम्स ॲट डॅश इन द इकॉलॉजिकल पिरॅमिड. जर तुम्ही इकॉलॉजिकल पिरॅमिड बनवला तर व्हेजिटेशन हे कुठल्या स्टँडला येतं. तर व्हेजिटेशन इट कम्स ॲट द बेस. ओके, अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला येतात. तुम्ही पुढे पिरॅमिड स्टडी करणार आहे, त्याच्यामध्ये हे उत्तर आहे बेस. नेक्स्ट, द प्रपोर्शन ऑफ ऑक्सिजन इन द एन्व्हायरमेंट इज, वी हॅव स्टडीड 21%. इथे लिहिलेलं आहे. द एनर्जी फ्लो थ्रू द फूड चेन गोज ऑन. जसं जसं फूड चेन वाढत जाते तशी तशी एनर्जी कमी होत जाते. सो इट आन्सर इज डिक्रीजिंग. ओके, एनर्जी लेवल गोज ऑन डिक्रीजिंग. द नेक्स्ट क्वेश्चन इज, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मॅन मेड इकोसिस्टम. चार इकोसिस्टम पैकी मॅनमेड कोणतं आहे. तर क्रॉपलँड, म्हणजे ऍग्रिकल्चरल इकोसिस्टम जी आहे ती मॅनमेड आहे. द प्लांट्स अडॅप्टेड इन डेझर्ट कंडिशन्स आर. कोणतं प्लांट आहे ह्याच्यातलं. तर कॅक्टस, निवडुंग जे आहे ते या कंडिशनला अडॅप्टेड आहे. कंगारू. कंगारू इज अ नेटिव्ह ऑफ, वी हॅव ऑलरेडी स्टडीड इन द प्रिव्हियस स्लाइड, ऑस्ट्रेलिया. Okay, and thank you very much. We will continue in the next chapter.